नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सुरक्षा रक्षक मंडळ अर्थात सिक्युरिटी गार्ड बोर्ड, महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळ यांच्या अंतर्गत 2026 मध्ये म्हणजे आता भरती प्रक्रिया सुरू झाली असून 12वी पासवर ही भरती प्रक्रिया जिल्हानिहाय जाहिराती आलेली आहेत. सुरक्षा रक्षक सिक्युरिटी गार्ड बोर्ड, सिक्युरिटी गार्ड या पदासाठीच्या यासाठी मुख्य म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणताही पेपर नाही आहे, कोणतीही मुलाखत सुद्धा घेतली जात नाही. सरळ उमेदवारांच्या शारीरिक पात्रता, शारीरिक चाचणीच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाते आणि ही भरती प्रक्रिया सध्या सुरू असून इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. जिल्हानिहाय या जाहिराती आल्या असून तुमच्या जिल्ह्यासाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा. तत्पूर्वी नवीन असाल नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर तर अशाच महत्त्वाच्या सरळ सेवा भरतीबाबतच्या सगळ्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर सर्वात आधी अर्जाच्या तारखा पाहूयात. भरती प्रक्रिया सुरू झाली असून या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज 6 जुलै 2026 पासून सुरू झाले आहेत. अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख ही पुढच्या महिन्याची 6 ऑगस्ट 2026 असणार आहे. काही ठिकाणी 7 जुलै सुद्धा नोंद दिसत असली तरी अंतिम तारीख जी आहे ही फिक्स आहे. अधिकृत जाहिरात तुम्ही चेक करू शकता. सिक्युरिटी गार्ड बोर्डची वेबसाईट मी लिंक देतोय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ही चेक केली जाऊ शकते. जिल्हानिहाय या जाहिराती येत असून सध्या चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यासाठी ही भरती प्रक्रिया जवळजवळ 400-500 जागांसाठीची सध्या सुरू आहे. तर याबद्दलची पात्रता काय आहे ते सुद्धा जाणून घेऊयात. कारण तुमच्या जिल्ह्याअंतर्गत अजूनही जाहिरात आली नसेल तर याच किंवा पुढच्या महिन्यामध्ये ही जाहिरात येण्याची शक्यता आहे. तर या भरतीसाठी किमान उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. पुरुष आणि महिला दोघेही या पदासाठी अर्ज करू शकतात. वयोमर्यादा सामान्य प्रवर्गासाठी 18 ते 35 वर्ष आहे. त्याचबरोबर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना 18 ते 40 वर्षापर्यंत सवलत ही देण्यात आली आहे. आता या भरतीची सर्वात महत्त्वाची अट म्हणजे ही भरती जिल्हानिहाय असणार आहे. म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवासी आहात त्याच जिल्ह्यासाठी तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. त्यानंतर पाहू शकता याचा अर्थ असा होतो, जिल्ह्यासाठी भरती निघाली तर त्या जिल्ह्याचे रहिवासीच या जिल्ह्याच्या भरतीसाठी अर्ज करू शकतात. उदाहरणार्थ सध्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यासाठीची एकूण 396 सुरक्षा रक्षकांच्या पदांसाठीचं पूल तयार करण्यात येत आहे आणि यामुळे या जिल्ह्यातील उमेदवारांना ही मोठी संधी असणार आहे. बाकीच्या जिल्ह्यातील रहिवासी या भरतीसाठी अर्ज करू शकत नाहीत. तर इतर जिल्ह्यात देखील पुढील काही आठवड्यामध्ये या जाहिराती ज्या आहेत ऑगस्टमध्ये, म्हणजे जुलै ऑगस्ट आता सध्या चालू आहे, याच महिन्यामध्ये भरतीच्या जाहिराती येण्याची शक्यता आहे. कारण सगळ्या भरती प्रक्रिया जिल्हानिहाय सध्या सुरू आहेत. आता निवड प्रक्रियेबद्दल सुद्धा बोलून घेऊयात. तर या भरतीमध्ये कोणतीही लेखी परीक्षा घेतली जात नाही, कोणतंही मुलाखत सुद्धा उमेदवारांची घेतली जात नाही. त्यानंतर पाहू शकता संपूर्ण निवड प्रक्रिया जी आहे ही शारीरिक चाचणी म्हणजेच ग्राउंड टेस्टच्या गुणांवर होणार आहे. म्हणून ज्यांची शारीरिक तयारी चांगली असेल त्यांना निवडीची संधी ही अधिक मिळू शकते. तर शारीरिक पात्रता कशी आहे ते सुद्धा जाणून घेऊयात. पुरुष उमेदवारांची किमान उंची 165 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे. महिला उमेदवारांची किमान उंची 158 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे. पुरुषांसाठी छाती 79 सेंटीमीटर असून विस्तार किमान 5 सेंटीमीटर आवश्यक आहे. पुरुषांचं वजन किमान 50 किलो व महिलांचं वजन किमान 45 किलो असणं आवश्यक असतं. आता ग्राउंड टेस्ट कशी घेतली जाते तर या पदासाठी ग्राउंड टेस्ट ही 100 गुणांची असेल. महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे, 100 मीटर स्प्रिंट आणि 4 किलो गोळाफेक असे 3 प्रकार असतील. पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणे, 100 मीटर स्प्रिंट आणि 8 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त गोळाफेक केल्यास पूर्ण गुण मिळू शकतात. धावण्यामध्ये वेळेनुसार गुण कमी जास्त होतील, त्यामुळे फक्त पात्र होणं पुरेसं नाही तर शक्य तितक्या चांगला वेळ देण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्याची तयारी सराव असणं आवश्यक आहे. वेतन सॅलरीबद्दल बोलूयात, पगाराबद्दल.
तर या भरतीमध्ये दरमहा सुरुवातीचा पगार अंदाजे 22,000 रुपये वेतन मिळू शकतं. सुरक्षा रक्षकांना खाकी गणवेश हा दिला जातो. नियुक्ती सरकारी कार्यालये, प्रशासकीय संस्था, महामंडळे, धरणे, रुग्णालये, महानगरपालिका तसेच विविध सरकारी आस्थापनांमध्ये केली जाते. आता तयारी कशी करायची, तर दररोज 100 मीटर स्पीड रनचा सराव करा. 1600 मीटर किंवा 800 मीटर धावण्याचा नियमित सराव करा. त्याचबरोबर गोळाफेक आणि शारीरिक ताकद वाढवण्यासाठी व्यायामसुद्धा चालू ठेवा. तुमची उंची आणि वजन आधीच तपासून घ्या. जर वजन कमी असेल तर संतुलित आहार घेऊन ते योग्य प्रमाणात आणण्याचा प्रयत्न करा. आता अर्ज कसा करायचा, तर जिल्हानिहाय जाहिरात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट जी आहे यावर अर्ज प्रक्रिया सध्या सुरू आहे. तर तुम्हाला अर्ज करता येत नसेल तर जवळच्या CSA सेंटरमध्ये जाऊन सुद्धा अर्ज करू शकता. शेवटची महत्त्वाची सूचना म्हणजे या भरती संदर्भात सर्व अंतिम अटी, पात्रता, अर्जाची तारीख, नियम हे अधिकृत जाहिरात आणि अधिकृत वेबसाईटवरच एकदा नक्की पहा, कारण वेळोवेळी यामध्ये बदल होऊ शकतो. आता बाकीच्या जिल्ह्यांच्या जाहिराती ज्या आहेत त्या लवकरच जाहीर होतील. त्याबरोबर पाहू शकता जी काही महत्त्वाची अशी अपडेट आहे या भरतीबाबतची वेबसाईट मी शेअर करतोय ती सुद्धा चेक करू शकता. भरतीबाबतच्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.